नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, राज ठाकरेंची भूमिका निर्णय नाही, संजय राऊतांची माहिती। काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीत, ज्यांचं नेतृत्व दिल्लीत ते दिल्लीत निर्णय घेतील, राऊतांचं वक्तव्य। आता मी तुमच्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज देतो। येस, तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे, ही त्यांची एक भूमिका आहे। माध्यमात बातम्या चालत आहेत असं काहीही बोललो नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। राज ठाकरेंनी मनसेच्या प्रवक्त्यांना राऊतांचा मेसेज सांगितल्याची सूत्रांची माहिती। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडणार, दुसरं कुणीही नाही, संदीप देशपांडेंकडून स्पष्ट। आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि सन्माननीय राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील, बाकी कोणी नाही। मनसे प्रवक्त्यांना माध्यमांशी बोलण्याची राज ठाकरेंनी दिली परवानगी, वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या राज ठाकरे यांच्या प्रवक्त्यांना सूचना। मुंबईत झालेल्या बैठकीत सूचना, याआधी युतीबाबत न बोलण्याचे होते आदेश। युती करताना राज ठाकरे काँग्रेसची सावरकरांबद्दलची भूमिका काय हे नक्की विचारतील। कर्नाटक शिवरायांचे पुतळे हटवणाऱ्या काँग्रेस सरकारला जाब विचारतील। राज ठाकरे मविया जाण्याच्या चर्चांवर सावंतांची प्रतिक्रिया। आक्रमक पद्धतीने हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे काँग्रेसला चालतील का? उभाटा गटाच्या आधी काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं, नवनाथ बन यांची टीका। आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का? तर आधी उद्धवजी ठाकरे यांच्या उभाटा गटाला काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं, तर राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी देखील संजय राऊत यांनी घेतली का, असा माझा सवाल आहे। आगामी काळात काँग्रेसनं निवडणुका स्वबळावर लढाव्या, काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांसह नेत्यांचा सूर असल्याची वर्षा गायकवाडांची माहिती। मनसेसोबत आमची कोणतीही युती नाहीये, मनसेसोबतच्या युतीबाबत मवियात चर्चाही नाही। मवियात फक्त काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना। काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांचं हे वक्तव्य। हमने एमएनएस के साथ हमारा कोई अलायंस नहीं है। विकास आघाड़ी में कांग्रेस है, एनसीपी है और यूबीटी है, और कोई पार्टी के शामिल करने का कोई बातचीत नहीं हुआ है। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवू, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही स्वबळाचा सूर। मविया नेत्यांची चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवारांची भूमिका।